नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फक्त 72 तासांमध्ये हास्य फुलवू खास या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत या वर्षीचे महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त 2 तज्ञ डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत. मॅक्झिलोफेशियल सर्जन आणि बेझल इम्प्लांटोलॉजिस्ट डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे आणि बेझल इम्प्लांटोलॉजिस्ट डॉक्टर उमाकांत ढवळे. या तुम्हा दोघांचंही स्वागत करते. डॉक्टर उमाकांत आणि डॉक्टर लक्ष्मण, तुमचं दोघांचंही स्वागत. नमस्कार. सगळ्यात आधी डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे यांचा परिचय करून देते. डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे जे आहेत हे MDS इन मॅक्झिलोफेशियल सर्जरी आहेत. त्यांचं BDSचं शिक्षण गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज औरंगाबाद इथून झालेलं आहे. तसंच MDS किंग्स मेडिकल कॉलेजमधून लखनौमधून त्यांनी केलेलं आहे. तसंच त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमिडिएट फंक्शनल लोडिंग इम्प्लांटोलॉजी जयपूर तसंच जर्मनी म्युनिक यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. सध्या डॉक्टर लक्ष्मण हे पुण्यात सेवा पुरवतात. डॉक्टर लक्ष्मण भारतभर फिरत असतात. तसंच भारतभर देशभर रुग्णसेवा आणि समुपदेशनासाठी डॉक्टर लक्ष्मण जात असतात. आता डॉक्टर उमाकांत यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. त्यांचा परिचय देते. डॉक्टर उमाकांत यांचा या क्षेत्रातल्या गेल्या 23 वर्षांचा अनुभव आहे. आत्तापर्यंत डॉक्टर उमाकांत यांनी 1 लाखांहून अधिक डेंटल पेशंट्स जे आहेत त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. उत्तम उपचार त्यांना दिलेले आहेत. त्यांनी औरंगाबादच्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमधून BDSचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसंच त्यांनी डेंटिस्ट्रीशी संबंधित 30 ते 40 असे विविध क्षेत्रातले कोर्सेस केलेले आहेत. सर्टिफिकेटेड कोर्सेस केलेले आहेत. मान्यताप्राप्त डॉक्टर ते आहेत. डेंटिस्ट्रीमधलं आधुनिक तंत्रज्ञान हे सर्वसाधारण रुग्णांना पोहोचावं, त्यांच्यापर्यंत जावं, त्यांच्यासाठी वापरता यावं आणि त्यांना उत्तम सेवा द्यावी असा त्यांचा भर असतो. तसंच डॉक्टर लक्ष्मण आणि डॉक्टर उमाकांत यांनी मिळून 72 आवर्स स्माईल केअर सेंटर नावाने पुण्यात आपली सेवा सुरू केलेली आहे. हे दोघे सुद्धा या संस्थेचे डायरेक्टर आहेत. या सेंटरला एक्सिलन्स इन ओरल हेल्थ केअर अँड डेंटल केअर अवॉर्ड मिळालेला आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी डॉक्टर उमाकांत यांना विचारते. डॉक्टर उमाकांत, हे स्माईल 72 आवर्स स्माईल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक उघडण्यामागचा उद्देश काय होता? खरं पाहायला गेलं तर दातांच्या बाबतीत कधीही दुखणं आलं तर सर्वात जास्त पेशंटला जी वाटते ती भीती म्हणजे दाताच्या दुखण्याची, त्याच्यानंतर दातांच्या उपचारांची आणि सर्वात म्हणजे दातांवरती माराव्या लागणाऱ्या चक्रांची. कारण दातांचा उपचार म्हटलं की सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की कमीत कमी महिनाभर 15 दिवस असा तरी वेळ हा जातो. ह्या सर्वांचा विचार केल्यानंतर मग साधारणतः 23 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये कितीतरी पेशंट असे आहेत की त्यांना वेळेअभावी प्रॉपर उपचार भेटलेले नाही आहेत. मग ह्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर ज्या डॉक्टरांचा 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स होता ह्या सगळ्या डॉक्टरांना एकत्रित बसून आम्ही असा विचार केला की आपल्याला ही जी काही दंत उपचार प्रणाली आहे काही कमी प्रमाणात करता येईल का. ही जी काही दंत उपचार प्रणाली आहे कुठल्या पद्धतीने आपल्याला अतिजलद, अतिसुलभ आणि कमी वेदनादायी पद्धतीने आणि दीर्घकाळ टिकणारी कशी बनवता येईल याच्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर्स येऊन एकत्र येऊन विचार केल्यानंतर हे लक्षात आलं की ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला लागणारं जो काही एज्युकेशन आहेत, प्रॉपर स्किल्स आहेत, अनुभव आणि तंत्रज्ञानाची जोड, या 4 गोष्टीच्या जोडीवरती आपण हे जे उपचार कमी वेळेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने पेशंटसाठी देऊ शकतो. यासाठी म्हणून आम्ही 72 आवर्स स्माईल केअर सेंटर हे उघडण्याचा मानस घेतला. डॉक्टर, लगेच आणखी एक प्रश्न. दातांचे उपचार खरंच इतके महाग असतात का? नाही, खरं पाहायला गेलं तर दातांचे उपचार हे कधीच महाग नसतात. आपला जो निष्काळजीपणा आहे तो महाग असतो. कारण फक्त दातांचंच आरोग्य नाही तर आपलं स्वतःचं जे काय आरोग्य आहे ते सुद्धा फक्त वेळीच कुठल्या गोष्टीची काळजी न घेतल्यामुळे होतं आहे. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तसं पाहायला गेलं तर हॅपी माउथ इज हॅपी बॉडी. कारण छोटे ज्यावेळेस दाताची कीड असते त्याच वेळेस जर तुम्ही योग्य उपचार जर केले तर ती कीड मोठी होणार नाही. जशी कीड वाढत जाईल तसं त्या दाताचा खर्चही हा वाढत जातो. त्यामुळे दाताचे ॲक्च्युली उपचार कधीच महाग नसतात. तर दाताचा जो निष्काळजीपणा आहे त्याच्यामुळे आपल्याला उपचार महाग वाटतात. खरं पाहायला गेलं तर भारतामध्ये दातावरचा उपचाराचा येणारा खर्च खूप नगण्य आहे. बाहेरच्या देशामध्ये हा लाखोंच्या घरामध्ये असतो, तो आपल्या फक्त हजारांच्या घरांमध्ये असतो. त्यामुळे सर्व यांनी दाताची काळजी घेणे, 2 टाईम ब्रश घालणे आणि रेग्युलर डेंटल चेकअप हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो, जेणेकरून आपल्याला दातावरती लागणारा महागडा खर्च कमी करता येईल. अच्छा डॉक्टर उमाकांत, आणखी एक प्रश्न. या संस्थेविषयी, तुमच्या सेंटरविषयी थोडीशी आणखी माहिती द्या. हो, कारण हा आत्ता मी सांगितल्याप्रमाणे
आम्ही सर्व कुठली पण घटना किंवा कुठला एखादा प्रोजेक्ट आपल्याला चालू करायचा म्हणजे त्याच्या पाठीमागे खूप सारी मेहनत असते. साधारणतः 3 ते 4 वर्ष जसं कोरोना गेला तेव्हापासून आम्ही हे ठरवत होतो की आपल्याला पेशंटला चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती कशी देता येईल, कमी वेदनादायक उपचार पद्धती कशी देता येईल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला. मग त्यासाठी काय करायला लागतं की समवैचारिक डॉक्टर्स एकत्र येणं खूप गरजेचं असतं आणि एक डॉक्टरच सगळं काही काम करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्पेशालिटीमधले काम जर प्रॉपर टायमिंगने केले तर आम्ही ही 72 आवर्समध्ये म्हणजे 72 तासाच्या आतमध्ये उपचार आम्ही पेशंटला देऊ शकतो. परंतु यासाठी काय काय लागणारं होतं तर ज्या दवाखान्यामध्ये तुम्हाला तिथेच एक्सरे मशीन्स हव्यात, तिथेच तुम्हाला डेंटल लॅब हवी, तिथेच स्पेशालिस्ट सगळे डॉक्टर्स अवेलेबल हवेत, जेणेकरून एक संघ होऊन आपण पेशंटला एकदम सुलभरित्या आणि कमी वेदनादायी पद्धतीने आम्ही उपचार देऊ शकतो. यासाठी आम्ही पुणे येथे रुबी हॉल क्लिनिकच्या समोर 72 आवर्स स्माईल केअर सेंटर हा दाताचा दवाखाना चालू केला. यामध्ये आम्ही सर्व सुविधा दिल्या. ह्यामध्ये आम्ही ही इथपर्यंत सुविधा दिली की कुणीही भारतभरचा कुठलाही पेशंट जरी असेल त्यांच्या राहण्याच्या खाण्याच्या खर्चासहित ही आम्ही त्या ठिकाणी उपचार पद्धतीत 72 आवर्समध्ये देत आहोत. अच्छा, यानंतर मी डॉक्टर लक्ष्मण यांच्याकडे येते. डॉक्टर लक्ष्मण, पाचवा प्रश्न मी तुम्हाला विचारते की खरं तर चेहऱ्याची सगळी सर्जरी आणि दाताची फक्त 72 तासांमध्ये, म्हणजे नेमकं काय आहे हे? तुम्हाला तर माहीत आहे, जेव्हा आपला दात पडतो किंवा त्या ठिकाणी दात बसवायचा असेल तर आपण डेंटल इम्प्लांट म्हणजे टायटॅनियमचा स्क्रू असतो जो की आपण त्याच्यामध्ये हाडामध्ये टाकतो. मग तो हाडाला चिटकण्यासाठी 3 महिने लागतात आणि त्यानंतर आपण दात बसवतो. ही कन्व्हेन्शनल पद्धत झाली. तसेच शरीरामध्ये 2 प्रकारचे हाडं असतात. एक म्हणजे जे साधं हाड आणि दुसरे म्हणजे टणक हाड, ज्याला की आपण बेझल बोन और कॉर्टिकल बोन म्हणतो. तर त्या पद्धतीमध्ये आपण काय करतो की जो इम्प्लांटचा जो स्क्रू आहे तर त्या बेझल बोनला जे न झिजणारं हाड आहे त्या ठिकाणी टाकतो. त्यामुळं काय होतं की जे फोर्सेस येतात त्या हाडाला जातात आणि त्याची झीज होत नाही. आपण इझिली त्याला 72 तासामध्ये म्हणजे दात लोड म्हणजे चावायला देऊ शकतो. ही अशी एक पद्धत आहे जी की बेझल बोनवर डिपेंड. अच्छा डॉक्टर, आणखी एक प्रश्न असा की आता तुम्ही म्हणताय की 72 तासांमध्ये आपण ही उपचार करतोय, पण याचा फायदा नेमका कसा होतो? आता पहा, जसं की कन्व्हेन्शनल इम्प्लांटमध्ये आपण जेव्हा इम्प्लांट टाकायचा असतो ना, आपल्याला त्या ठिकाणी जास्त हाडाची गरज असते. मग आपण काय करतो, त्या ठिकाणी बोन ग्राफ्ट करतो किंवा सायनस लिफ्ट सर्जरी करतो किंवा तिथे चिरफाड वगैरे करून हाड हुडकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होतं की त्याला पेशंटला फिजिकल ट्रॉमा जास्त झाला तेवढी त्याच्यावर सर्जरी मोठी करण्यात आली. त्याच्याच पद्धतीने जर बेझल इम्प्लांटमध्ये तुम्ही पाहिलं तर तिथं कुठली चिरफाड नसती, कुठली सर्जरी वगैरे काही नाही आहे, कुठलं बोन ग्राफ्ट टाकायची गरज नाही आहे, कुठलं सायनस लिफ्ट करण्याची गरज नाही. त्यामुळे पेशंटला इझिली फक्त एक छोट्याच्या इंजेक्शनमध्ये पूर्ण सर्जरी होते. ओके. दुसरी गोष्ट सोशल ट्रॉमा. समजा पेशंटला 10-12 दात आहेत किंवा हिरड्यामुळे त्याचे दात खराब झालेले आहेत, तर त्यांच्यामध्ये काय होतं की बाबा त्यांचे दात काढावे लागतात, जखम भरावी लागते, त्यानंतर इम्प्लांट टाकावे लागतात, त्यानंतर 3 महिने वाट बघायची, म्हणजे टोटली 6 ते 7, 8-9 महिने हा कालावधी जातो. म्हणजे काय होतं की तो पेशंट बाहेर समाजामध्ये वावरू शकत नाही, कारण दात नाही तर दिसेल कसं, तो चावू शकत नाही. हा एक सोशल ट्रॉमा त्याला होऊन जातो. आणि मग हे जे बोन ग्राफ्टिंग, हे जे सायनस लिफ्ट सर्जरी, हे वेगवेगळ्या जे सर्जरीज आहेत याच्यामुळे त्याला इकॉनॉमिकल ट्रॉमासुद्धा होतो. जे सर्व काही आपल्याला टाळता येतं ह्या बेझल इम्प्लांटॉलॉजीमध्ये. याच्यामध्ये कुठलाही प्रकारची सर्जरी न करता सिम्पली आपण इम्प्लांट टाकून पेशंटला दात देऊ शकतो. अच्छा डॉक्टर, आणखी एक प्रश्न असा की बऱ्याचदा रुग्णांना दातांच्या समस्या ज्यांना आहेत त्यांचं वय एकतर खूप जास्त असतं, एकतर त्यांना ते दुखणं सहन होत नाही, किंवा डायबिटीज, BP सारखे इतर आजार असतात, हायपर टेन्शनसारखे आजार असतात. तर अशा रुग्णांच्या बाबतीत आपण ही सर्जरी किंवा ही थेरपी आपण देऊ शकतो का? हे उपचार देऊ शकतो का? मी जेव्हाही समुपदेशनाला बाहेर जातो तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो की ज्या पेशंटमध्ये आपण दात काढू शकतो त्या पेशंटमध्ये आपण डेंटल इम्प्लांट सर्जरी करू शकतो. ते डायबिटीजमध्ये असो की हायपरटेन्सिव्ह असो किंवा कुठला आजार असतो, कारण की प्रत्येक आजारावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तो आजार अंडर कंट्रोल आणून आपण करू शकतो. आणि स्क्रीनवर पहा, हे जे 2 पेशंट आहेत ह्या दोन्ही एकीचं वय आहे 80, एकीचं आहे 86. त्यामुळे वय हा कुठला फॅक्टर नाही. त्या पेशंटमध्ये तशी मानसिकता पाहिजे की आपल्याला चावण्यासाठी दात पाहिजेत, तेवढं त्यांचं सहन केलं पाहिजे. अन्यथा आपण कुठल्याही पेशंटला, ह्या इतकं मस्त सायन्स आहे बेझल इम्प्लांटॉलॉजी की यामध्ये पण कुठल्याही पेशंटला किती नुकसान झालं असेल किंवा कुठला आजार असेल तर आपण ते इझिली देऊ शकतो. कारण
हे जे इम्प्लांट आम्ही वापरतो हे स्मूथ सरफेस म्हणजे पॉलिश असतात, त्यामुळे ह्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण खूप कमी असतात. त्यामुळे पेरिओडॉन्टिकली वीक पेशंट असू द्या, हार्ट खराब असलेले पेशंट, आपण याच्यामध्ये सुद्धा आपण हे तंत्रज्ञान यूज करून पेशंटला आपण दात देऊ शकतो. रोहिणी संदीप बोरकर, वय वर्ष 50. दात बसून किती वर्ष झाले तुम्हाला? 3 वर्ष पूर्ण झाले. दात बसवण्याच्या अगोदर काय त्रास होता? मला दाताचा असा त्रास होता की मला पूर्णपणे खाता येत नव्हतं. माझे दात पूर्ण खराब झालेले होते. त्यासाठी खूप खाणं पिणं पूर्ण हे झालं गं. त्यामुळे अशक्तपणा, थकवा खूप मला जाणवत होता. तेव्हा वय किती होतं तुमचं? त्या टायमाला 47 वर्ष पूर्ण होते. मग तुम्हाला बाकी डॉक्टरांकडे जाऊन आलात तुम्ही दात कधी? मी बाकी डॉक्टरांकडे खूप जणांकडे चौकशी केली, हे केलं, पण त्यांनी मला काही पूर्ण असं समाधानकारक असं काहीच केलं नाही. त्यांनी सांगितले की जर तुमचे दात पूर्ण नीट करायचे असेल तर तुम्हाला 4-6 महिने लागणार आहेत का, तर तुमचे दात काढायचे, त्या हिरड्या मजबूत होणार, तिथून पुढं तुमचे दात बसवले जातील. पण हे ऐकूनच मला पूर्णपणे परेशान झाले की मला हे 6 महिने मी काय करणार, काय खाणार, माझी तब्येत काय होणार, ह्या विचारानेच मी खूप हे झाले. काही दिवसांनी मला वाळकुंजे सर आणि ढवळे डॉक्टर यांचे नंबर मला मिळाले. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांनी जे काय मार्गदर्शन म्हणजे मला सल्ला दिला की त्यांनी सांगितले की तुमचे जर समजा दात पूर्ण खराब झालेले, पण हे आम्ही तुम्हाला 72 तासातच नीट पूर्ण तयार करून देऊ किंवा खायला हे करून देऊ. परंतु माझं एवढंच हे केलं की त्यांना मला पूर्ण म्हणजे असा विश्वास नव्हता बसत. 2-3 पेशंटचे त्यांचे अनुभव मी ऐकले, मग माझा विश्वास बसला. मी त्यांच्याबरोबर पुन्हा संपर्क साधून त्यांच्याशी हे केलं, पण त्यांचं जरा पैशाचं बजेट ऐकलं, थोडंसं मी परेशान झाले. मी काय करणार, शेवटी मी पूर्ण विचार केला, घरच्यांचा सल्ला घेतला आणि घरच्यांचा सल्ला घेऊन मी पैशाची जुळवाजुळव करून मी माझे दाताची ट्रीटमेंट पूर्ण करून घेतली. त्यांनी 72 तासांची अवधी दिली होती, परंतु त्यांनी मला 48 तासातच खायला मला दात म्हणजे पूर्ण हे करून दिले आणि ते सगळं ऐकून मला खूप आनंद झाला. मी खाल्लं, ह्याचं समाधान सगळ्यांपुढं मी खूप म्हणजे त्यांचं हे झालं. आणि एवढंच नाही, तो वाळकुंजे सर, ढवळे डॉक्टर यांचे मी खूप आभारी आहे. आणि त्यांनी अशीच जनतेची सेवा करावी असं त्यांच्या सेवेमध्ये सगळ्यांनी हातभार लावावा. त्यांचं खूप त्यांनी अशीच पुढे सेवा करत चालू ठेवावी. एवढीच धन्यवाद. आणखी माहिती आपण घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर लक्ष्मण आणि डॉक्टर उमाकांत. यांच्याकडनं आपण अतिशय कमी वेळात म्हणजे 72 तासात आपण सुंदर हास्य कसं खुलवू शकतो याबद्दल माहिती घेतोय. डॉक्टर लक्ष्मण, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. डॉक्टर, बऱ्याचदा सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की बऱ्याचदा जी कन्व्हेन्शनल मेथड असते त्यांना खूप वेळ लागतो, खूप टाईम कन्झ्युमिंग असतात त्या सगळ्या ट्रीटमेंट. मात्र तुम्ही जी उपचार पद्धती देताय ती अतिशय कमी दिवसात म्हणजे 3च दिवस 72 तास, म्हणजे ऐकायला नवलच वाटतं. याबद्दल आम्हाला सांगा, आणखी या थेरपीबद्दल थोडंसं सांगा, आणखी या ट्रीटमेंटबद्दल सांगा. खरं तर आता हे 72 तासाला मी कमी केले, 24 तासापर्यंत आणलेले. वा. तरी पण याच्यामध्ये काय आहे की पेशंटला एक तर ॲडमिट होण्याची गरज नाही आहे. पेशंट सकाळी समजा पहिल्या दिवशी जर आला, त्याला भूल दिली जाते, इम्प्लांट टाकले जातात, त्याचे कच्चं माप घेतलं जातं. ही प्रोसिजर असते 1 ते 2 तासाची. त्यानंतर पेशंट घरी जाऊ शकतो. ओके. नेक्स्ट अपॉइंटमेंट त्याला एक तर दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं जातं किंवा त्या दिवशी संध्याकाळी बोलवलं जातं. त्यात आम्ही काय करतो की मग त्याचं पक्कं माप घेतो. पक्कं माप घेतो, दाताची साईज घेतो, दाताचा कलर घेतो आणि ते परत लॅबला पाठवतो. आणि लॅबला गेल्यानंतर ते बनवून येतं दुसऱ्या दिवशी. म्हणजे तिसऱ्या दिवशी त्याला फक्त अर्धा तास फक्त ते दात लावण्यासाठी. एवढी सिंपल प्रोसिजर आहे जी की 3 तास किंवा 48 तासामध्ये आपण इझिली कंप्लीट करू शकतो. डॉक्टर लक्ष्मण, खरं तर 72 तासात म्हणजे अगदी 3 दिवसीय उपचार आणि तेही कमी खर्चात, हे ऐकून मला तरी बरं वाटलं आणि आय होप इतर रुग्णांना सुद्धा बरं वाटलं असेल, आपल्या प्रेक्षकांना बरं वाटलं असेल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रुग्णांच्या मनात आणखी एक प्रश्न असा येतो की ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, दुष्परिणाम आहेत का, तर याबद्दल आम्हाला सांगा. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की
यात काही दुष्परिणाम नाहीत. आपण कुठल्याही वयामध्ये टाकू शकतो, कुठल्याही आजारामध्ये टाकू शकतो. त्यानं सोशल ट्रॉमा कमी होतो, इकॉनॉमिक ट्रॉमा कमी होतो. त्यामुळे हे फायदेशीरच आहे. आता मेंटेनन्स नावाची गोष्ट आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण काही ठेवलं, समजा इम्प्लांट ठेवला किंवा कुठली फॉर्मॅट ठेवली तर बॉडीला ते आवडत नाही. तर त्याचे मग आपलं मेंटेनन्स काय असतो? मेंटेनन्स म्हणजे त्याची स्वच्छता ठेवणं. ते दात असल्यानंतरही स्वच्छता ठेवावी लागते किंवा इम्प्लांट असल्यानंतर स्वच्छता ठेवावी लागते. जर स्वच्छता नाही ठेवली दात असताना तर काय होतं, किडून ते दात निघून जातात. खरं आहे. तर इम्प्लांटच्या वेळेस जरी तुम्हाला जी स्वच्छता ठेवावी लागते ते सेम स्वच्छता ठेवणं, गुळण्या करणं, माउथवॉश दिले तर माउथवॉश यूज करणं, वॉटर फ्लॉस करणं, हे सर्व काय मेंटेनन्समध्ये येतं. ओके. स्वच्छतेनंतर फॉलो. कधी कधी काय होतं, काही पेशंट असतात जे की एकदा इम्प्लांट बसवले, चावायला यायला की ते निघून जातात आणि फॉलोअपला येत नाहीत. फॉलोअप इज द मेन थिंग. जर तुम्ही एखादी इम्प्लांट टाकलेला आहेत आणि जर तुम्ही डॉक्टरांना दाखवतच नाही, जो पण त्रास होत नाही तो पण डॉक्टर ओळखू शकत नाही ना. त्यासाठी काही फॉलोअप असतात, ते फॉलोअप तुम्ही दिले पाहिजेत. काही काही जण तर गेल्यानंतर सुपारी वगैरे चालू करतात, एका बाजूला ताण पडतो, जास्त प्रेशर येतं, त्यामुळे तो इम्प्लांट लूज होतो. म्हणजे थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे पाहिजे, डॉक्टर. yes. अच्छा, आणखी एक डॉक्टर असं मला विचारायचं आहे की हे नेमकं असं कुठलं हे तंत्रज्ञान आहे, याविषयी आम्हाला आणखी थोडीशी माहिती. पहिली गोष्ट तर हे तंत्रज्ञान काय नवीन वगैरे नाही आहे, हे खूप जुनं तंत्रज्ञान आहे. सर्वात पहिल्यांदा हेच तंत्रज्ञान यूज केलं होतं. फक्त त्याचं पब्लिकेशन इंग्लिशमध्ये थोडं उशिरा झालं, कारण की हे फ्रेंच, इटली ह्या भाषेमध्ये होतं. त्यामुळं ते सगळं काही आता जे इंडियन भाषेमध्ये आले आता, त्यामुळे ते आपण इझिली बघू शकतो. आणि असं नाही आहे की डेंटल इम्प्लांटच आपण 72 तासामध्ये करू शकतो. अशा खूप साऱ्या टेक्नॉलॉजी आल्या, त्यामुळे प्रत्येक दाताची ट्रीटमेंट आपण टीमवर्कमुळं इझिली 72 तासामध्ये करू शकतो. सो हे तंत्रज्ञान जे नवीन नवीन आले आणि ज्या टीमवर्क आहे ह्याचं आपण सर्व काही ट्रीटमेंट 72 तासामध्ये करू शकतो. अच्छा डॉक्टर लक्ष्मण, खरं तर आणखी एक प्रश्न असा की कोविडच्या खरं तर आठवणी आता नको, मात्र ज्यांना कोविड झाला होता त्यानंतर त्यांना त्या पेशंट्सना म्युकरमायकोसिससुद्धा झाला होता आणि यात बऱ्याच जणांना आपले दात गमवावे लागले होते. जबड्याला त्यांची इजा झाली होती, त्यामुळे तो सुद्धा गमवावा लागला होता. तर त्याच्यावर सुद्धा ही उपचार पद्धती प्रभावी आहे का? कोविड जो आला आपल्याकडे ना, त्याच्यानंतर म्युकरमायकोसिस नावाचा एक आजार आला. मागच्या म्हणजे मी जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो ना, तर वर्षातून 1 ते 2 रुग्ण बघायचो म्युकरमायकोसिस. जसा कोविड आला त्यानंतर रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढली अचानकपणे, ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर या म्युकरमायकोसिस सर्जरीमध्ये काय व्हायला लागलं की त्याचं पूर्ण हाड काढावं लागायला लागलं जबड्याचं. त्यामुळे ते ज्या हाडामध्ये आपण इम्प्लांट टाकत होतो ना, ते हाडच खराब होऊन चाललं होतं, ते पूर्ण काढत होतं आपण. अशा रुग्णांना ही बेझल इम्प्लांटॉलॉजी खूप चांगली संजीवनी मिळाली. कारण कोविडमध्ये पेशंट ॲडमिट व्हायचा, परत म्युकरमायकोसिस सर्जरीसाठी ॲडमिट व्हायचा आणि त्याच्यानंतर मग परत त्याला रिहॅबिलिटेशन इम्प्लांटकडे परत ॲडमिट करावं लागायचं. पण बेझल इम्प्लांटच्या थ्रू आपण त्याला पेशंटला ॲडमिट न करता फक्त 3 दिवसामध्ये त्यांना दात देऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठी खरंच संजीवनी आहे. मी आत्ता बघतो माझे पेशंट खूप खुश आहेत, कारण त्यांना परत सर्जरीची गरज नाही आहे, परत ॲडमिट होण्याची गरज नाही. इझिली ते आपलं आपण म्हणजे 3 दिवसामध्ये दात बसू शकतो. डॉक्टर उमाकांत आणि डॉक्टर लक्ष्मण, तुम्हा दोघांना मी विचारू इच्छिते तो म्हणजे ही जी उपचार पद्धती आहे, या उपचार पद्धतीचा अवलंब केल्यानंतर खरं तर अतिशय कमी वेळेत होणारे उपचार आहेत, मात्र याचे फायदे तुम्ही काय सांगू शकता? आणि दुसरी गोष्ट, आपल्या प्रेक्षकांना, रुग्णांना जाता जाता काय संदेश द्याल? सगळ्यात आधी मी डॉक्टर उमाकांत यांच्याकडे येते. डॉक्टर उमाकांत, थोडक्यात उत्तर द्या. ह्या उपचार पद्धतीचा फायदा सर्वात पेशंटला काय होईल की ज्या पेशंटकडे अजिबात वेळ नाही आहे त्यांच्यासाठी ही सर्वात चांगली अपॉर्च्युनिटी राहील. म्हणजे आम्ही जे काय असेल की नो वेटिंग टाईम, तुम्हाला सर्वात जास्त मेन महत्त्वाचं म्हणजे 15 वर्षापेक्षा जास्त अनुभवी लोकांचं करून उपचार घ्यायला मिळतील. त्याहीपेक्षा सर्वात मेन महत्त्वाचं की उपचार नकोच, त्यापेक्षा तुम्ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक दात हा तुमचा महत्त्वाचा पार्ट आहे, त्याला रत्न म्हणून सांभाळायला पाहिजे आणि दात हा तुम्ही वाचवलाच पाहिजे ज्या हव्यात त्या ट्रीटमेंट करून. अच्छा डॉक्टर लक्ष्मण, तुम्ही काय सांगाल? तेच जसं की सरांनी सांगितलं 72 तासामध्ये ट्रीटमेंट अवेलेबल आहे, म्हणून काय आपण आपलं ओरिजिनल जे नॅचरल दात आहेत याची काळजी घेऊ नये असं नाही आहे. कारण की जे नॅचरल आहे ते नॅचरल आहे आणि त्यात जे तितकं जेवढं स्ट्रॉंग आहे ते आर्टिफिशियल कधीच होऊ शकत नाही. त्यामुळं नॅचरल दातांना सांभाळणं कधी गरजेचं आहे. सांभाळण्याची पद्धत कशी आहे की पहिला नॅचरल दात आपल्याला वयाच्या 6व्या महिन्यात देतो, त्यानंतर 2 टाईम ब्रश करणे, प्रत्येक वेळी जेव्हा तो गुळणा करणे, रात्री झोपण्याच्या आधी तर ब्रश कंपल्सरी केला पाहिजे. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं तुम्ही
जवळच्या डेंटिस्टला जर 6 महिन्याला जर 1 वर्षाला दाखवलं पाहिजे, जेणेकरून जी सुरुवात झालेली आहे आजाराची ती तिथल्या ती थांबवता येईल आणि तुमचा ओरिजिनल दात वाचवता येईल. त्यामुळे सर्वांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमचा ओरिजिनल दात वाचवा. 1 नंबर 2, एखाद्याला दात जर नसेल तर त्याने लगेच तो दात बसवून घ्यावा, कारण की त्याचे खूप सारे दुष्परिणाम होतात. कारण की तुमची चर्वणक्रिया पूर्ण बघडते, त्यामुळे तुमचे पोटाचे आजार चालू होतात, पोटाच्या आजारानंतर तुमचे हृदयाचे आजार चालू होतात. त्यामुळे तोंड आणि बाकी सर्व काही सिस्टीम ही एकत्र आहे. त्यामुळं एकतर दात वाचवा, त्यांची काळजी व्यवस्थित घ्या आणि तज्ज्ञांना वेळोवेळी दाखवा. हाच माझा सर्वांना सल्ला असेल. डॉक्टर लक्ष्मण, आणखी एक गोष्ट अशी की मला आणखी जरा दातांची काळजी कशी घ्यावी आणि विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ते सांगा. पहिला जो दात आहे आपला तो वयाच्या 6व्या महिन्यामध्ये येतो, बरोबर. तर तेव्हापासूनच पॅरेंट्सचा रोल चालू होतो की आता ह्या दाताची काळजी घेणं. असं नाही की पूर्ण सगळे दात आल्यानंतर आपण काळजी घेऊ, असं वगैरे काहीच नसतं. कारण की जो पहिला दात आला आहे ना तो सर्वात जास्त लवकर करतो, कारण की तो खूप वेळेस सर्वात पहिल्यांदा तो घाणीला सामोरे जातो, त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ब्रश 2 टाईम. रात्रीचा ब्रश मी वारंवार का सांगत आहे, कारण की रात्री जेव्हा आपण झोपतो ना तर आपलं जे सलायवा थुंकी आहे ना ती एकदम बंद होऊन जाते आणि जी कीड प्रक्रिया जी आहे ना खूप फास्ट होऊन जाते. त्यासाठी रात्री ब्रश करणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरे, काही जणांचे दात वेडेवाकडे असतात. वेडेवाकडे दात असल्यामुळे काय होतं की ब्रश वेडावाकडे जाऊ शकत नाही, तो सरळ जात असतो, त्यामुळे ते अन्नकण त्या वेडेवाकडे दाताच्या मध्ये अडकतं. तर हे कसं मग घ्यायला काय करतं, तर यासाठी ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की क्लिप लावून दात व्यवस्थित बसवले जातात, म्हणजे अलाईन केले जातात, त्यामुळे त्यांना ब्रश करता येतो. सर्वात महत्त्वाचं काय, दाताच्या अवतीभोवती अन्न अडकलं की ते नाही निघाले की कीड झालं, त्यामुळे ते अलाइनमेंट करून घेणं खूप गरजेचं आहे. तसंच जसं जसं वय वाढत जातं, जेव्हा कीड लागले जाते, जर एक म्हणजे ठरवलं पाहिजे की आपण 6 महिने ते 1 वर्षामध्ये दंतवैद्यकाकडे गेलंच पाहिजे की काही माझ्या दातामध्ये चूक झालेलं आहे का, काही नुकसान झालेलं आहे का, झालं असेल ते लगेच क्लिअर करून घेतलं पाहिजे. काय ते वाढत गेलं ना खूप वाढतं. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मुख आणि शरीराचे सगळे बाकीचे हृदय असो, पोट असो, ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे तोंडाला स्वच्छ ठेवणं आणि दातांची निगा घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं सर्वांना हाच सल्ला असेल की आपल्या दातांची काळजी वेळच्या वेळीच घेतली पाहिजे. डॉक्टर लक्ष्मण आणि डॉक्टर उमाकांत, तुम्ही दोघेही इथे आलात आणि खरं तर या नवीन तंत्रज्ञानाबद्दल जे अतिशय कमी वेळेत आणि प्रभावी आहे आणि तितकंच रुग्णांच्या खिशाला परवडण्यासारखं सुद्धा आहे, या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतो. नमस्कार.